नमस्कार मित्रांनो, रात्रीच आमच्या पोल्ट्रीतले पक्षी नील झाले बघा. आणि आज लगेच कारभारीने म्हणले चला आपण खत वाढायला जाऊ. मग काय कारभारीने घेतलं खरं आणि बसली वडत बघा कशी वडती या. हाय कर ग हाय बा कशी भारी केली बघा, स्माईल किती भारी दिली तिने. मित्रांनो शेतीसाठी अत्यंत उपयोगाचं खत आहे बघा. हे कसं आहे खत बघा, एकदम खत भारी आहे. ज्यांना पाणी त्यांनीच टाका बरं का मित्रांनो. ऊसाला टाकलं तर एकच नंबर ॲव्हरेज बसतं. हो का खत कसं आहे खत, एक नंबर खत आहे मित्रांनो. ज्यांना पाहिजे असेल पण पटापटा ऑर्डर टाका, तुम्हाला घरपोच दिलं जाईल. ऑर्डर म्हणलं बघा तिला वाटतं वावरात टाकलं पाहिजे आपल्या शेतीला, विकताय कशाला. पण मित्रांनो तुशीचं पैसे कोण देणार आहे या, तुच टाकावं लागते मग. थोडं 2-3 पक्षी राहिलेत पांग, आम्ही काय घरी ठेवलं नाही अजून. ते पडलेलं शेडला राहिलेत पक्षी. आमचं 50 पक्षी राहिला जायचा, शेडला 2-4 पक्षी राहिला या. खाद्य अजून तसंच पडलं या. तर कामाची गडबड चालली आमच्या कारभाराची. म्हणती पटापटा उरकून घ्यायचं आहे, फिरायला जायचं आहे. श्रावण महिना आला या, कुठतरी फिरायला न्या. सारखं काम करू नका. कुठं जायचं फिरायला मग? होय दिल्लीला जायचं. दिल्लीला, आग्रा बघा जायचं आहे म्हणते ती. हां दिल्लीचा आग्रा बघा, ताजमहल बघा जाऊ. ताजमहल तुला काय करायचं या का? तोंड बघितलं नाही, रोज तोंड बघते का नाही? बघ कशी करते या. काम करता करता मस्ती चालते मित्रांनो, त्याशिवाय मी दिवस जात नाही. काय करायचं, आम्ही दोघंच असतो सारखं शेडमध्ये काम करायला. हो आता आज शेड खरडायचं, उद्याच्याला भरायचं मित्रांनो. सगळं भरून बिरून काढायचं, स्वच्छ करायचं आणि 2-4 दिवस रेस्ट घ्यायची, चांगलं फिरायला जायचं कुठंतरी. श्रावण महिन्यात तुम्ही सुचवा मित्रांनो, कुठं जावं आम्ही फिरायला. काम करून वैताग आला मित्रांनो. सारखंच काही काम कारभार भी वाटती या, रोजच काम करून घेता या आणि फिरायला कुठं नेत नाही. आता राग म्हणले दिल्लीला जायचं, पण दिल्लीला नाही मित्रांनो जायचं. आम्ही महाबळेश्वरला जाणार आहे या. वाई, पाचगणी, महाबळेश्वर त्या साईडला जाणार आहे या. कुठलं टेकड आहे का ते? कुठलं र? नाही महाबळेश्वरला इकडं. हां महाबळेश्वरला जायचं या. तर आणि जवळ कुठलं ठिकाण असतं तर मित्रांनो सुचवा. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. कशा काही आमच्या आराम करतात, रवत बी करतात. चला मित्रांनो, नमस्कार, बाय बाय. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.